जेव्हा आवाज आलेला असतो तिथून साऊंड चेंज झाला असं समजत नाही आपल्याला, कारण तो मॅक्झिमम साऊंड आलेला असतो तेव्हा चेंज जरी झाला तरी ते आपण ऍझ्युम करून घेतो की ठीक आहे तो चेंज मॅक्झिमम आला चेंज झाला असतो. सो हे आर्टिस्ट जे एकमेकांमध्ये म्युझिक इन्स्ट्रुमेंटला म्हणजे मर्जिंग करतात, मर्जिंग साठी तुम्हाला इथं बीट्सचा वापर करता येतो. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल. दे गो ऑन द ट्युनिंग अंटिल द नो बीट्स आर बाय देअर सेन्सिटिव्ह इयर्स. म्हणजे साऊंड तुम्ही माशअप नाव ऐकलं असेल का? मेशअप करतात, गाण्यांचं माशअप करतात, कॉम्बिनेशन असतं गाण्यांचं असं पिक्चर. हा, तर ते कॉम्बिनेशन करण्याचे काही रूल्स आहेत, तसे कुठेही गाणे टाकून जमत नाही. ते बरोबर तो बीट शोधतात, त्या बीट्स पासून दुसरं गाणं सुरू करतात, म्हणजे ते आपल्याला कंटिन्युअस वाटतं. बीट्सला सोडून जर त्यांनी ते गाणं सुरू केलं तर ते विचित्र वाटेल. तर हे जे माशअप असतं हे प्रत्येकाला जमत नाही, त्याला तो विचार करायला लागतो बीट्स कुठं भेटतायत, तिथून ते गाणं स्टार्ट झालं पाहिजे. सो हे जे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते दुसरं गाणं तिथे इंट्रोड्यूस करत नाही, असं येते. वेन बीट्स फ्रिक्वेन्सी बिकम्स इक्वल टू झिरो, जेव्हा बीट्स फ्रिक्वेन्सी झिरो जाते, दॅट टाइम म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आर युनिजन इन विथ इच अदर, तेव्हा ते दोघे एकमेकांमध्ये मेर्ज झाल्यासारखे वाटतं. दोघांची बीट फ्रिक्वेन्सी जर झिरो झाली तर दोघे एकमेकांमध्ये मर्ज झाल्यासारखे वाटतं. अशा टाईपचं आयडेंटिकल आपल्याला दोन आयडेंटिकल इफेक्ट तयार करायचा असेल, दोघांचा मिळून एकच, त्या टाइमला बीट्सचा यूज करतो. अशा टाईपचे एक आहे. त्यानंतर स्पीड ऑफ द एरोप्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग द डॉपलर रडार. डॉपलर इफेक्ट जो आहे, डॉपलर इफेक्ट माहिती असेल तुम्हाला. डॉपलर इफेक्ट detect the sound whose frequency is different as the frequency of the sound source. This is the double effect. हे सांगितलं मी तुम्हाला. ऑब्जेक्ट जर दुसरा एक ट्रेन जर आपल्याकडे येत असेल तर त्या ट्रेन त्याची जी फ्रिक्वेन्सी असते त्या ट्रेनच्या हॉर्नची फ्रिक्वेन्सी तेवढीच असते जेवढी ती असली पाहिजे. बट ती आपल्या जवळ येते म्हणून आपल्याला वाटतं की त्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी, त्या ट्रेनच्या साऊंडची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत चालली आहे आणि इंटेन्सिटी वाढत चालली आहे. ओके, सो इंटेन्सिटी वाढत असते, फ्रिक्वेन्सी कमी होत असते. सो हे जे इंटेन्सिटी वाढत असते त्या आवाजाची जवळ आल्यामुळे आणि दूर गेल्यामुळे इंटेन्सिटी कमी होत असते, या इफेक्ट इफेक्ट म्हणते. रडार मध्ये पण हा इफेक्ट यूज केला जातो. रडार हे एक अल्ट्रासॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे जे अल्ट्रासॉनिक वेव्स पाठवतात आणि त्याच्याने ते कनेक्ट करतात, म्हणजे त्या डिस्टन्स मेजर करत असतं साऊंडच्या रिफ्लेक्शन वरून की काय होतंय. ओके, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम पण असते, सोनार, त्याच्यानंतर रडार, या सगळ्या सिस्टीम आणि मग याला समजतं की कोणतरी होतं. समजलं का? गेलेली वेव जितक्या टायमानंतर रिपीट होते तेवढ्या टायमानंतर तो डिस्टन्स कॅल्क्युलेट होतो. टाइम अँड डिस्टन्सचा फॉर्म्युला. सो ते असते. पण ही जी वेव जाते तिच्यासोबत येणारी पण वेव आहे ना. त्याची स्टेशनरी वेव तिथे प्रोड्यूस होतात, त्यामुळे ते बीट्स पण प्रोड्यूस होतात. सगळे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे पाहायला मिळतात. असं जेवढं डीप मध्ये लिहायची गरज नाहीये, तुम्ही फक्त शॉर्ट मध्ये लिहा. मला ऍप्लिकेशन विचारले जातात फक्त, की ऍप्लिकेशन कुठं कुठं आहे. एकदम 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो, जास्त डिराईव्ह करायची गरज नसते, तरी पण समजून सांगितलं समजलं पाहिजे. एक मायक्रोवेव्ह आपल्याकडनं रिसिव्ह सेंड केली जाते, ती एरोप्लेनला रिच होते. रिफ्लेक्शन वाली वेव्ह आणि सेंड झालेली वेव्ह, सेंड वेव्ह आणि रिफ्लेक्शन वेव्ह दोघांचा एक सुपरपोजिशन त्यामुळे फेनॉमेनॉन अराईज होतो, तो म्हणजे बीट्स. याच्यामध्ये काय होतं, डिफरन्सेस जाणवतो मला दोघांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये, आणि जर दोघांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जेवढे डिफरन्स जाणवेल आपल्याला तेवढ्या याच्यावरून आपल्याला ती व्हेलॉसिटी काढता येते एरोप्लेनची. कारण फ्रिक्वेन्सी मधला जो डिफरन्स असतो दोघं वेव्हच्या मध्ये
एरोप्लेनची स्पीड जास्त असेल तर फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स जास्त दिसतो. जर एरोप्लेनची स्पीड कमी असेल तर फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स कमी दिसतो. दोघांची फ्रिक्वेन्सी चेंज होऊन जाते ना स्पीड. कारण त्याची गोष्ट आहे की हा एरोप्लेन ऑलरेडी मुव्हिंग पार्ट आहे आणि तुमची जाणारी वेव्ह अशी होती आणि त्यांनी रिफ्लेक्शन देताना इथून दिलंय. सो हे सुपरपोजिशन तयार होताना या वेव्हची फ्रिक्वेन्सी फास्ट होते जरा, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी वाढते जरा, येणारी रिफ्लेक्शन वाढतं आणि जाणारी वेव्ह थोडी स्लो जात असते. दोघांमध्ये फरक पडतो. म्हणजे N1 आणि N2 मध्ये N1 हे ऑलवेज ग्रेटर असतं N2 पेक्षा. समजलं? मग तुम्हाला N1 मायनस N2 केलं की हे बीट्स फ्रिक्वेन्सी असते. N1 मायनस N2 जाणारी वेव्ह आणि येणारी वेव्ह दोघांच्या मधला फ्रिक्वेन्सीला फरक, याला म्हणतो आपण बीट्स फ्रिक्वेन्सी. आणि बीट्स फ्रिक्वेन्सी जर वाढली तर याचा अर्थ एरोप्लेन ची वेलॉसिटी जास्त, खूप जास्त वेलॉसिटी. समजलं? असं ते आपल्याला फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स वरून एरोप्लेनची वेलॉसिटी काढता येते. समजलं का? हो सर समजलं. सेम प्रिन्सिपल यूज होतं साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये. याला म्हणतात सोनार. सोनारचा फुल फॉर्म आहे. सोनार म्हणजे आपले सोनार नाही, ते एक सबमरीन वगैरे याच्यामध्ये वापरलं जातं. आपल्याला जर सबमरीन खाली एक समजा आपली मोठी युद्ध नौका आहे समजा, किंवा आपली मोठी त्याला आपले विराट वगैरे नाही का तसे मोठमोठे युद्ध नौका असते, त्याला मोठमोठे युद्ध नौका आहे, त्यांच्या खाली कोणते एअरक्राफ्ट कॅरियर. ओके, एअरक्राफ्ट कॅरियर. हा, मोठमोठे एअरक्राफ्ट कॅरियर असतात पहा. तर एअरक्राफ्ट कॅरियर असतात, त्यांच्या खाली तर सबमरीन येतात. म्हणजे हे सबमरीननी त्यावेळेस केव्हा सर्वात जास्त काम केलं आहे? हिटलरच्या टायमामध्ये. हिटलरने सबमरीनचा शोध लावला होता पहिल्यांदा. म्हणजे हिटलरने नाही, म्हणजे हिटलरच्या टायमात जर्मनीने शोध लावला होता. तेव्हा जर्मनीने खूप फायदा उचलला आहे सबमरीनचा. म्हणजे मोठी जहाज राहायची, एअरक्राफ्ट कॅरियर वगैरे असे मोठमोठे चांगले, ते काही कोणाला म्हणजे सगळे कोणी त्याच्या आजूबाजूला भटकू शकत नाही ना, कारण इतकं सगळंच असं वरती. काही सबमरीन अशी छोटीशी यायची खालून सोडून द्यायची त्याच्यावर, संपला विषय त्याचा. याला काय समजलं पाण्यात काय? सो हे मरून जायचे ना फुकटमध्ये. यांनी काय ब्रिटनकडनं तयार केलं गेलं सोनार, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम. याला काय केलं गेलं की हे मोठमोठे जे होते आपले खूप मोठी गोष्ट खाली गेली आली असते, आणि ते म्हणजे काय असते मग सबमरीन असते. त्यांना सबमरीन समजते. आता समजा इथे जर सबमरीन डिटेक्ट झाली, सबमरीन कशी डिटेक्ट होईल? तुमच्या वेव्हला तेवढाच टाइम लागेल, तुमच्या वेव्हला तेवढाच टाइम लागेल, पण ही वेव्ह इथं येऊन अशी रिफ्लेक्ट होऊन जाईल. म्हणजे याला टाइम कमी लागेल, लेस टाइम लागेल ना हो यायला, रिफ्लेक्ट होऊन यायला. हो हो सर. अशा टाइपच्या केसमध्ये त्यांना लगेच डिटेक्ट होतं की खाली सबमरीन आली आहे. मग ते त्या पॉइंटला लोकेट करतात आणि त्याचं मिसाईल सोडतात, सबमरीन गेली. असं असतं. सो अशा सबमरीन वगैरेला डिटेक्ट करण्यासाठी हे सोनार हे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. सबमरीन जे असतात ते, त्याला साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम म्हणतात. सो हे पण वर्क करतं सेम प्रिन्सिपलवर. कारण साधी गोष्ट आहे ना, एक साऊंड वेव्ह जाणार त्या सबमरीनवर. साऊंड वेव्ह म्हणजे काय? हे परत ते आली ती वेव्ह, परत इथून ते रिफ्लेक्ट होणार, रिफ्लेक्ट होऊन ते परत तशीच जाते, याशी जाणार का? झाली स्टेशनरी वेव्ह ही. झाले बीट्स प्रोड्यूस. मग त्या बीट्स फ्रिक्वेन्सी पोहोचतो. ते बीट्स फ्रिक्वेन्सी मध्ये जर फरक जाणवला त्याला, खाली कोणतरी आलंय, बीट्स मध्ये फरक जर डिफरन्स नाही दिसला त्याला, कोणी आलेलं नाही असं ते लगेच डिटेक्ट होतं त्यांचे. समजला? हा फरक असतो. तुम्ही ते कधी पिक्चर वगैरे पाहिले असतील नेव्हीचे, नेव्ही मध्ये सबमरीन वगैरे जे खाली असतात सबमरीनचे, ते टुक 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 आवाज, त्यांना असं जोर जोरात आवाज ऐकू लागून जातो पहा. हो सर. मग ते टुन टुन आवाज, हा ते फास्ट काय तो, ते फास्ट साठी यानी की त्याची फ्रिक्वेन्सी वाढली. सायकल कंटिन्युअसली लवकर रिपीट झालं म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली ना. फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे त्याला लगेच समजतं की कोणतरी आलं. ते नॉर्मली कसं, ते एक त्यांच्यामध्ये एक असतो ना बाबू, गाझी अटॅक म्हणून एक पिक्चर आहे. गाझी अटॅक म्हणजे एक पिक्चर आहे. त्या पिक्चर मध्ये ते तुम्हाला पाहायला भेटेल. सबमरीन वरती पूर्ण पिक्चर आहे तो. सबमरीनच्या पिक्चर मध्ये त्या याच्यामध्ये तो सबमरीन त्याने डिटेक्ट करायचा, तर त्या डिटेक्ट करणाऱ्याकडे जातो, तो साऊंड वेव्ह सोडत असतो अल्ट्रासोनिक सोनार. आणि मग जेव्हा ते त्याला डिटेक्ट होते तेव्हा त्याची टुक 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 आवाज असतो ना, तो खूप फास्ट होऊन जातो. टुक 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 टुक. मग त्याला ते कसं काय समजायला लागतं की हे फास्ट झालं, हे फ्रिक्वेन्सी वाढली. फ्रिक्वेन्सी वाढली की कॉन्टॅक्ट वाढतो आणि त्याला डिटेक्ट होतं की कोणतरी जवळ आलेलं आहे आपल्या याच्यामध्ये.
सो रिफ्लेक्शन भेटलं म्हणजे कोणतरी आलेलं असतं का असं त्याला आता सबमरीन म्हणून कोणी ढुकून तर पाहू शकत नाही ना बाहेर. ते कसं कसं त्यांना समजतं की कोण आलं कोण नाही, कुठं कुठं माउंटर आहे कुठं नाहीये, असं सगळ्या गोष्टी समजतात. हा सगळा भेटचा का मला. सो द डॉपलर अल्ट्रासोनोग्राफी अँड इकोकार्डिओग्राफ वर्क ऑन सिमिलर प्रिन्सिपल. आता हे अल्ट्रासोनोग्राफी असते पहा डॉपलर इफेक्ट करून घेतलेली, किंवा इकोकार्डिओग्राफ असतो. इकोकार्डिओग्राफ म्हणजे समजतो तुम्हाला काय असतं. कार्डिओ कशासाठी वापरतात बायोमध्ये, हार्ट हार्ट हार्टसाठी. हा तर हार्टचे जे इको काढला जातो, हार्टला म्हणतोय का इको काढला हार्टचा. इको म्हणजे काय, ते हे साऊंड प्रोड्यूस वेव्ह पाठवलेली असते त्याच्या मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शनला ते मेजर करते. समजलं का. कॉन्ट्रॅक्शन sir. एक्सपान्शन हो सर समजलं. म्हणजे हार्ट जे कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन, हार्ट जे कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन असते की नाही, त्याच्याने त्याच्या वेव्हच्या रिफ्लेक्शन मध्ये कमी जास्त टाइम होतो. त्या टाइम वरून तुम्हाला तो ग्राफ भेटतो पहा. तो तुम्ही ग्राफ पाहिला असेल पहा, त्याला इकोग्राफ म्हणतात, कार्डिओग्राफ म्हणतात. ते शेवटी तुम्ही पिक्चर मध्ये पाहिलं असेल पहा, मूवी असते, असं एक मशीन असतं मॉनिटर, त्या मॉनिटर वरती जो असा ग्राफ सुरू असतो पहा. हा हो सर हो, जवळ कळलंय जवळ. का. हा हा तर थांबलं म्हणजे मेला तो. एक थांबला म्हणजे गेला ना तो, जो कोणी असेल तो. आणि हे असं चालू असतं म्हणजे नेमकं काय असतं मग, हे इथं एक्सपान्शन झालेलं आहे आणि हे इथं कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शनची रेंज आहे ही. एवढं कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन हृदयाचं झालंच पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शनला कसं काय समजतं, तर त्याची साईज वाढते, साईज कमी होते, म्हणजे तो तेवढा एरिया वाढवतो, तेवढा एरिया कमी करतो, रिफ्लेक्शन तेवढं लवकर जातं, तेवढं उशिरा जातं. मग हे त्या रिफ्लेक्शनला त्याच्या बिट्सनी मेजर करत असतं, किती बिट्स आले किती बिट्स नाही आले, किती बिट्स फ्रिक्वेन्सी तयार झाली किती नाही झाली. मग ते बिट्स फ्रिक्वेन्सीला डिफरन्सला लगेच समजतो. ते बिट्स फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स त्या रिफ्लेक्शनवर डिपेंड आहे. रिफ्लेक्शन जेवढं लवकर होणार तेवढा फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स कमी होतो, आणि जेवढा जास्त होतो तेवढा वाढतो. असं दोघांच्या मध्ये फ्रिक्वेन्सी मध्ये डिफरन्स क्रिएट होत राहतो, त्याच्यावरून तो ग्राफ तयार होतो. समजलं का. कंटिन्युअसली असं असतं ते. ते त्यांच्या छातीला पण असं हे लावतात तुला का, इको कार्डिओग्राफ करताना छातीला असे 2 पिन लावले जातात पाशा. पाहिलं असेल ना टीव्ही मध्ये. हो सर. त्या पिन्स असतात पहा, एक छातीला लावतात इकडनं आणि एकीकडनं लावतात. का बरं ते पिन लावतात, ते पिन तेच आहे ना, ते पिन तेच काम करते. हे अल्ट्रासॉनिक वेव्ह पाठवत असते आणि त्याच्यावरून ते इकोकार्डिओ चालू असतो तो. असं हे सगळं तुमचं फिजिक्स. मग याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मेजर करता येतात. ह्युमन बॉडी मधला ब्लड फ्लो मेजर करता येतो, कारण ते ब्लड फ्लो किती चालू आहे, सर्क्युलेशन कसं चाललंय हे पण तुम्हाला याच्याने सांगता येतं. कारण टेन्सिटी कमी जास्त होत राहते प्रत्येक ठिकाणी, सर्क्युलेशन कुठं ब्लड असतं कुठं नसतं, फ्लो वगैरे सगळ्या गोष्टी सांगता येतात आपल्याला, कारण त्याच्यामध्ये चेंज असतो ना बारीक बारीक. मेजरमेंट डायमेन्शन ऑफ ब्लड वेसलचे डायमेन्शन काय आहे. ब्लड वेसलचे डायमेन्शन कसे मोजता येतील, जेव्हा हार्ट ब्लड सप्लाय करतं त्यात टाइम ब्लड वेसल इन्क्रीज होते, म्हणजे तिची साईज वाढते. पहा तुमची नळी असते ना इथं बाजूला, नाडी डॉक्टर लोक कधी कधी नाडी हातात घेतात आणि बीट्स मोजतात पहा, तुमच्या हार्टबीट मोजतात तिथं हाताला लावून. तर ते कसे मोजतात, ते नळी जी असते तुमची हार्ट तुमच्या ज्या आर्टरी असतात, त्या आर्टरी मोठ्या किंवा लहान अशा होत असतात, म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन चालू असतं कंटिन्युअसली, कारण माझं प्रेशर बिल होत असतं. ते कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन पटापट तुम्हाला याच्याने मेजर करता येतं. इकडं मायक्रो टाईपच्या फिजिक्स आहे, मॉडर्न फिजिक्स आहे. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम फ्लो रेट काढता येतो तुम्हाला त्याचा. अल्ट्रासॉनिक बीम्स जे असतात ते डायग्नोसिस करतात व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स, आर्टरीजचं, व्हेन्स, हे सगळे आर्टरीज व्हेन्स वगैरे याचे सगळे जे ब्लड फ्लो वगैरेचे जे प्रॉब्लेम आहे ते सगळे आपण डॉपलर इफेक्ट, अल्ट्रासॉनिक वेव्स किंवा या बीट्स फ्रिक्वेन्सीच्या हिशोबाने आपण ते कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर अननोन फ्रिक्वेन्सीज ऑफ द साऊंड नोट कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग द फेनॉमेनॉन ऑफ बीट्स. तर आपल्याला अननोन फ्रिक्वेन्सी फाइंड करायची असेल तर आपण त्याच्याने पण ते फ्रिक्वेन्सी. त्याचं कारण असं असतं की आपल्याला बीट्स फ्रिक्वेन्सी माहिती असते, एका याची फ्रिक्वेन्सी माहिती असते, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला काढता येते. कारण आपला जो फॉर्म्युला बीट्स फ्रिक्वेन्सीचा, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स इज इक्वल टू N1 मायनस N2. मग या N1 किंवा N2 याच्यापैकी कोणी पण एक जर मिसिंग असेल, म्हणजे हे जर मिसिंग असेल तर हे आणि हे याला ही व्हॅल्यू काढते, किंवा मग जर हे मिसिंग असेल तर मग हे दिलेलं हे असतं आणि हे दोघं असतात आपल्याकडे, N2 ची व्हॅल्यू काढता येते. म्हणजे कुठलीही वेव्ह जर एक मिसिंग असेल, एका वेव्हची फ्रिक्वेन्सी मिसिंग असेल, जर आपल्याला बीट्स फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर आपण त्या अननोन फ्रिक्वेन्सी पण काढू शकतो. समजलं. हो सर समजलं. समजलं का. ऍडजस्ट बस एवढं. ऍप्लिकेशन जास्त डिटेल मध्ये यायची गरज नाहीये, तेवढा अभ्यास करू नका त्याचा. त्यानंतर आय थिंक 6.10 आणि 6.11 कॅन्सल केलं गेलंय, सो त्यामुळे त्याच्यावर जास्त विचार करायची गरज नाही.
न्यूमेरिकल्स कडे फोकस करा पहा. टू साऊंड वेव्ह हॅव्हिंग द वेवलेंथ 81 सेंटीमीटर 82 सेंटीमीटर आर प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंड. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ ए साऊंड इन एअर. आता नीट लक्षात घ्या इथं काय की तुम्हाला पर्टिक्युलर सांगितलं गेलं की टू साऊंड वेव्हज आहेत. टू साऊंड वेव्ह मध्ये एकाची वेवलेंथ आहे 81 सेंटीमीटर, दुसऱ्याची वेवलेंथ आहे 82 सेंटीमीटर. त्यानंतर 8 बीट्स पर सेकंड फ्रिक्वेन्सी दिली आहे. म्हणजे तुम्हाला काय काय गोष्टी गिवन आहेत. तुमच्याकडे N1 गिवन वेवलेंथ गिवन आहे, त्यामुळे N1 नाही म्हणतात त्याला, λ1 म्हणावं लागेल. ओके, वेवलेंथ आपण λ1 मध्ये देतो. हो सर. λ1 म्हणजे पहिल्याची वेवलेंथ आहे 81 सेंटीमीटर. λ2 दुसऱ्याची वेवलेंथ आहे 82.5 सेंटीमीटर. आणि हे प्रोड्यूस बीट्स पर सेकंड म्हणजे फ्रिक्वेन्सी, बीट्स फ्रिक्वेन्सी दिली आहे. बीट्स फ्रिक्वेन्सी आहे, नीट लक्षात ठेवा, नुसती फ्रिक्वेन्सी नाही, बीट्स फ्रिक्वेन्सी ती तुम्हाला 8. आणि तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. या साऊंडची एअर मधील स्पीड काढा. ओके, आता पहिली गोष्ट तुम्हाला बीट्स फ्रिक्वेन्सी दिली की तुमच्या बीट्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुमच्याकडे असला पाहिजे. ओके, नॉर्मल वेनी सॉल्व्ह करू शकतात. जसं की आता आपल्याकडे फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडाचं रिलेशन दिलेलं आहे, तुम्हाला व्हेलॉसिटी विचारली. हे बघा, तुम्हाला गिवन, तुम्हाला बीट्स फ्रिक्वेन्सी गिवन आहे. बीट्स फ्रिक्वेन्सीवरनं आपण नॉर्मल फ्रिक्वेन्सी काढणार दोघांच्या, आणि तुम्हाला व्हेलॉसिटी विचारली, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. मला सांगा फ्रिक्वेन्सी लॅम्बडा आणि व्हेलॉसिटी यांचं रिलेशन काय आहे? व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा यांचं रिलेशन काय असतं एकमेकांमध्ये? रिलेशनशिप काय यांची, म्हणजे कसं रिलेट होतं एकमेकांमध्ये? सांगितलंय ना, व्ही इज इक्वल टू न्यू लॅम्बडा, आठवत नाही का? व्ही इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ असते ना. हॅलो, हो सर. हो सर. हा, हे फॉर्म्युला आठवला पाहिजे तुम्हाला. व्हेलॉसिटी इज इक्वल टू एन लॅम्बडा असतो. आता याच्यामध्ये जर तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची आहे, ओके, तुम्हाला एन आणि लॅम्बडा माहिती पाहिजे. आपल्याकडे एन काढावं लागेल आपल्याला, कारण एन दिलेलं नाही आपल्याला, तर त्याच्याबद्दल आपल्याला लॅम्बडा1 दिलेलं आहे आणि बीट्स फ्रिक्वेन्सी दिली आहे. म्हणजे आपलं पहिलं टार्गेट आहे एन काढणं. आता एन म्हणजे काय, दोन वेव्हज आहेत, दोघांचा काढावं लागेल. आता कसं काढणार, तर इकडे लक्षात घ्या. व्हेलॉसिटी दोघही वेव्हची सारखी असते. त्याचं कारण असं आहे की दोनही वेव्ह सेमच फ्रिक्वेन्सीने, म्हणजे सेमच व्हेलॉसिटीने जातात. व्हेलॉसिटी चेंज होत नाही, रिफ्लेक्शन असतं तिथं. सो व्हेलॉसिटी चेंज होत नाही, फक्त फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड चेंज होत असते. तो हा फरक असतो. व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. लॅम्बडा1 तुम्हाला दिलेलं सेंटीमीटर मध्ये, तुम्ही त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे 2 डिजिट इकडे सरकवा. 81 ला सेंटीमीटर होतं, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. सो काय करणार मी, 0.81 मीटर करून घ्या. 2 डिजिट इकडे सरकवा लाईटला. तो लाईटला शिफ्ट केलं मी, याला पण राईटला 2 डिजिट शिफ्ट केले, ते 0.825 मीटर झालं. नंतर मी काय करणार, मला जर व्हेलॉसिटीचं रिलेशन पाहिजे तर मला एन लॅम्बडा करावं लागेल, आणि जर मला व्हेलॉसिटी करायची होती तर एन लॅम्बडा करावं लागेल, त्याशिवाय निघणार. ओके, आणि एन जे आहे हे प्रत्येकाची पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी काढावी लागेल, N1 आणि N2 कशी काढायची आणि N2 कशी काढायची, ते कसं काढणार तुम्ही? तर या रिलेशनवरून एन काढा. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा असतो, एन लॅम्बडा असतो. मग पहिल्याची आता व्हेलॉसिटी दोघांची सारखी असते, व्हेलॉसिटी एन लॅम्बडा येणार. पहिल्याची फ्रिक्वेन्सी N1 ते याचा λ1, N2 ते याचा λ2. दोघांची फ्रिक्वेन्सी वेगळी असते, λ2 वेगळी असते, बट व्हेलॉसिटी दोघांची सेमच असते कधी, कारण दोघं एकमेकांचे रिफ्लेक्शन असतात. मग दोघं सुपरइम्पोज होण्यासाठी व्हेलॉसिटी सेम असणं गरजेचं असतं. सो दॅट टाइम तुम्हाला जर N1 ची व्हॅल्यू पाहिजे तर तुम्ही N1 ची व्हॅल्यू कशी काढणार, व्हेलॉसिटी डिवाइड बाय λ1 करणार. आणि या ठिकाणी N2 ची व्हॅल्यू पाहिजे, तुम्ही काय करणार, व्हेलॉसिटी डिवाइड बाय λ2 करणार. याच्यात काही डाऊट? हे इकडे डिवाइड केलं, समजलं? हो सर, हो समजलं. हा, आता विषय असा आहे की हे तुमची व्हेलॉसिटी बनाली, हे तुमची व्हेलॉसिटी 2 आली, फ्रिक्वेन्सी बनाली, फ्रिक्वेन्सी 2 आली. तुम्हाला v ची व्हॅल्यू माहित नाही, ती काढायची म्हणून त्याला राहू द्या. याची v ची व्हॅल्यू माहित नाही म्हणून काढायची आहे. इथं λ2 ची λ1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, हे टाकली तुम्ही. आता हा काय म्हणतो, याच्यामध्ये कोण मोठा आणि कोण लहान हे पहिले पाहून घ्या. म्हणजे कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त आणि कोणाची फ्रिक्वेन्सी कमी हे पहिले डिसाईड करायचं. आता फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आणि कोणाची कमी हे कसं डिसाईड होणार, तर साधी गोष्ट आहे. N1 ची व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटी अपॉन 0.81 आणि N2 ची व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटी अपॉन 0.825. ओके, आता मला सांगा, ज्याचा डिनॉमिनेटर मोठा त्याची फ्रिक्वेन्सी कमी होईल की नाही, बरोबर की नाही? हो हो सर. हो सर. हा, म्हणजे आता याचा डिनॉमिनेटर जास्त मोठा आहे, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी कमी राहील. आणि याचा डिनॉमिनेटर थोडा छोटा आहे, म्हणजे याच्यापेक्षा लहान नंबर आहे ना हा, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी जास्त राहील. म्हणजे N1 हे N2 पेक्षा जास्त आहे. डाऊट याच्यामध्ये? नाही नाही सर.
डिनॉमिनेटर मोठा असला म्हणजे इकडची व्हॅल्यू ऑलवेज छोटी होणार. याचा डिनॉमिनेटर मोठा आहे, 82 मोठे असतात 81 पेक्षा. सो ही व्हॅल्यू छोटी असणार, ही व्हॅल्यू मोठी असणार. म्हणजे n2 हा स्मॉलर असणार कोणापेक्षा, n1 पेक्षा. मग आपण बिट्स फ्रिक्वेन्सी हा शब्द जेव्हा घेतो, बिट्स फ्रिक्वेन्सी, तेव्हा आपण काय करतो, n1 मायनस n2 करतो. तर जेव्हा असं होतं की n2 ची व्हॅल्यू जास्त होते आणि n1 ची व्हॅल्यू कमी होते, तेव्हा n2 मायनस n1 करायचं. जास्त मधून कमी मायनस करायचं, समजलं? जास्त मधून कमी हो सर समजलं. मायनस करायची. याची फ्रिक्वेन्सी जास्त, त्याच्यात छोटीवाली फ्रिक्वेन्सी मायनस करायची, एवढंच लक्षात ठेवा. सो या ठिकाणी n1 ची व्हॅल्यू ही n2 च्या व्हॅल्यू पेक्षा मोठी होती. मग त्यामुळे आपण बिट्स फ्रिक्वेन्सी जर शब्द घेतला, बिट्स फ्रिक्वेन्सी, तर आपला फॉर्म्युला असतो n1 मायनस n2, तो करेक्ट आहे. कारण n1 ची व्हॅल्यू मोठी आहे, n2 ची व्हॅल्यू छोटी आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आपल्याला n1 मायनस n2 ची व्हॅल्यू दिली 8. त्यांनी सांगितलंय ना, बिट्स फ्रिक्वेन्सी किती आहे, 8 आहे. जर मी या व्हॅल्यू मध्ये सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू, मला भेटली होती v/λ1, म्हणजे λ1 ची व्हॅल्यू होती काहीतरी 0.81 आणि मायनस v/0.825 इक्वल टू 8. चालेल का असं? व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं हो मी. हो चालेल. हो मग हे इथं व्हॅल्यू तुम्हाला सबस्टिट्यूट झालेला दिसेल का? आता यांनी λ1च राहू दिले, शेवटी तो व्हॅल्यू टाकणारच त्याच्यामध्ये. आता याच्यातून त्यांनी काय केलं माहिती का, याच्यातून हा v त्यांनी कॉमन काढलाय बाहेर आणि इथे λ1 आणि λ2 राहू दिले. आता ही λ1 ची व्हॅल्यू पाहिजे 0.81 आली, λ2 ची व्हॅल्यू पाहिजे 0.2825 आली. या दोघांना त्यांनी सिम्प्लिफाय केलं आणि हे याला इकडे डिवाइड करून घेतलं, त्याला व्हेलॉसिटी आन्सर भेटतो. समजलं? आता हे सिम्प्लिफिकेशन कसं केलं सांगायची गरज आहे का? क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. समजलं का? नंतर याला पण मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग हे जे येईल त्याला इकडे मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे इकडे इकडे डिवाइड आणि न्यूमरेटरला जे असेल ते इकडे डिवाइड. सोल्युशन काढल्यानंतर तुम्हाला हे आन्सर भेटतं. असं आहे, समजलं? आता हे 10 पर्यंत झालंय ना तुमचं असं, त्यामुळे येत असेल ते. जाऊ पुढे, जाऊ का पुढे? कॅल्क्युलेशन घरी करा. आता पुढे पहा, टर्निंग fork having the frequencies of 320 Hz, 340 Hz are sounded together to produce the sound wave. The velocity of sound in air is 326.4 meter per second inverse. मीटर पर सेकंड इनवर्स म्हणजे काय? मीटर पर सेकंड म्हणजे वेलॉसिटी दिली, बरोबर? मीटर पर सेकंड म्हणजे वेलॉसिटी, म्हणजे हे काय वेलॉसिटी आहे, ही दिली तुम्हाला. त्यानंतर ही फ्रिक्वेन्सी दिली पहिल्याची, ही फ्रिक्वेन्सी दिली दुसऱ्याची, म्हणजे ही n1 ही n2, ही वेलॉसिटी. फाइंड द डिफरन्स ऑफ द वेवलेंथ ऑफ द वेव. वेवलेंथ ऑफ वेव म्हणजे काय? λ1 मायनस λ2 ची वेवलेंथ काढा. समजलं? हा डिफरन्स काढायचा. समजलं? आता मला सांगा, मी λ1 मायनस λ2 का केलं? साधी गोष्ट आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी कमी त्याची वेवलेंथ जास्त. समजलं का? या दोघांची फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आणि कोणाची कमी आहे? हे n1 आहे आणि ही n2 आहे. ज्याची n2 मोठी आहे त्याचा λ छोटा राहील, म्हणजे λ2 छोटा राहील λ1 पेक्षा, म्हणजे λ1 हा ग्रेटर राहील λ2 पेक्षा, म्हणजे λ1 मायनस λ2. आलं लक्षात? हो सर. हे उलट रिलेशन असतं, ज्याची फ्रिक्वेन्सी मोठी त्याचा λ छोटा. सर कोणाचं तरी माईक चालू आहे सर, आवाज माईक येतोय. ऑफ करा रे. कोणाचा माईक सुरू आहे? झालं सर, झालं बंद. अच्छा, बाकीचे मुलं आलेच नाही आज. ठीक आहे, सो इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये थोडं तुम्हाला पहिले गिवन लिहून घ्यायचं व्यवस्थित. गिवन म्हणजे या पहिल्याची फ्रिक्वेन्सी, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला. λ1 मायनस λ2 काढायला सांगितलं. डिफरन्स इन द वेवलेंथ ऑफ द वेव, म्हणजे λ1 मायनस λ2, पहिल्याची वेवलेंथ दुसऱ्याची वेवलेंथ मध्ये डिफरन्स. आता तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे, वेलॉसिटी दिली आहे आणि वेवलेंथ काढा. तर रिलेशन तेच आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू n λ. हे पाठच असलं पाहिजे, याच्याकडून काही पण काढायचं. आता तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी माहिती आहे, त्या म्हणजे तुम्हाला वेलॉसिटी माहिती आहे, तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहिती आहे, λ काढायचा आहे. मग काय प्रश्न आहे? पहिल्या वेव्ह साठी, फर्स्ट वेव्ह साठी वेलॉसिटी इज इक्वल टू n1 λ1 असते आणि दुसऱ्या वेव्ह साठी वेलॉसिटी सेम असते, n2 λ2 असते. आता तुम्हाला जर मी विचारतोय फायनल तुम्हाला काय काढायचं होतं? फायनल काढायचं होतं λ1 मायनस λ2. त्यासाठी तुम्हाला λ1 आणि λ2 च्या व्हॅल्यू नोन असल्या पाहिजे. तुम्हाला कोणाच्या व्हॅल्यू नोन असल्या पाहिजे? λ1 ची आणि λ2. λ1 ची आणि λ2 ची व्हॅल्यू कुठून काढणार तुम्ही? तुम्हाला इथे दिसतोय, इथे λ1 दिसतोय, इथे λ2 दिसतोय.
हे रिलेशन आहेत एकमेकाचे. याच्यामध्ये तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची असेल तुम्ही n1 ला इकडे डिवाइड करून घ्या, लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू काढायची असेल n2 ला इकडे डिवाइड करून घ्या. तुम्हाला भेटणार v1 इक्वल टू लॅम्बडा 1 आणि तुम्हाला इथे भेटणार v/n2 इक्वल टू लॅम्बडा. गिवन मध्ये तुम्हाला या दोनही गोष्टी दिलेल्या आहेत. v ची व्हॅल्यू पण दिली आहे, n1 ची पण दिली आहे, v ची व्हॅल्यू पण दिली आहे, n2 ची पण दिली आहे. मग आपल्याला काय करायचंय, दोघं व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा आणि लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 हे लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू इथे टाका, लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू इथे टाका आणि सॉल्व्ह करा. समजलं? हो सर. समजलं? सर समजलं. हे समजलं का काय करायचंय? हा, मग आता पुढे पहा काय होणार आहे. तुमचा फॉर्म्युला असा तयार होणार आहे की लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 पाहिजे होता, हा लॅम्बडा 1 चा फॉर्म्युला, हा लॅम्बडा 2 चा फॉर्म्युला, दोघांची मायनस केली. याच्यात v कॉमन होता म्हणून v कॉमन काढला, 1/n1 1 मायनस 1/n2 झाला. हे v ची व्हॅल्यू इथे टाकली, n1 ची व्हॅल्यू टाकली, n2 ची व्हॅल्यू टाकली. याला सिम्प्लिफाय केलं, सिम्प्लिफाय करून याला डिवाइड केलं, तुम्हाला आन्सर भेटतो. समजलं? हे सिम्प्लिफिकेशन सांगू का? कोणाला अडचण आहे का सिम्प्लिफिकेशन मध्ये? अडचण असेल सांग. नाही सांगू सर, का? नाही सर, नाही करता येईल करून सर. पहा, नाही जमलं तर सांगा. हो 10th पर्यंतचं कॅल्क्युलेशन येते. डिनॉमिनेटर सेम करायचे, क्रॉस मल्टिप्लाय करायचं, जे येईल त्याने डिवाइड करायचं. सो एवढंच या चॅप्टर मध्ये, याच्या व्यतिरिक्त असं काहीच नाही. आता हे इथं काही न्यूमेरिकल्स आपले मागचे बाकी होते, हे न्यूमेरिकल्स पण आपण आता पाहू. आज काही मुलं अबसेंट आहेत जरा, है ना. आपण या चॅप्टरचे काही न्यूमेरिकल पाहिलेलं नाही ना नाही. वरती. मग आता प्रत्येक टॉपिक बाय टॉपिक न्यूमेरिकल कडे लक्ष देऊ जरा आपण. ओके, हे पहा, थोडं टॉपिक बाय टॉपिक न्यूमेरिकल कडे पहा. तुम्हाला इथं या टाइपचे न्यूमेरिकल दिसतील पहा. आता हे एकदम सुरुवातीच्या फेज मध्ये आलं होतं ना, स्टार्टिंगच्या फेज मध्ये न्यूमेरिकल. आता तुमचे फॉर्म्युले वगैरे झाले असतील, तुम्हाला नोट्स काढायला सांगितलं होतं, नोट्स वगैरे काढले असतील तर त्यामुळे ते माहिती. So the displacement of two sinusoidal waves propagating through a string are given by the following equations. आता दोन इक्वेशन दिले तुम्हाला, दोन सायनोसाइडल वेव्हज आहेत, त्यांचे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहेत. हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन असतं. ओके, y इज इक्वल टू a sin of ओमेगा टी प्लस ते ax प्लस ओमेगा टी आणि इकडे 2 nt आणि ते पुढे ओमेगा टी. अशा टाइपचे हे तुमचे इक्वेशन्स आहेत. आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला काय सांगितलंय, वेअर एक्स अँड वाय आर दी सेंटीमीटर अँड टी इज इट टाइम. एक्स आणि वाय ला सेंटीमीटर मध्ये घ्या आणि त्या टाइम मध्ये घ्या. तर त्या म्हणतो, त्याच्यानंतर तो फाइंड करा म्हणतो की हे गिवन इन्फॉर्मेशन आहे, तर फाइंड करा, कॅल्क्युलेट द फेज ओमेगा टी प्लस फाय. हा फाय म्हणजे फेज अँगल असतो, ओमेगा टी म्हणजे अँगुलर व्हेलॉसिटी असते, टी म्हणजे टाइम असतो, फाय म्हणजे फेज अँगल असतो, ए म्हणजे अँप्लिट्यूड असते आणि y2 म्हणजे तेवढं डिस्प्लेसमेंट असते. असं प्रत्येक वेव्हचं तुम्हाला दिलेलं आहे. दोघं वेव्हचे तुम्हाला डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन तुमच्याकडे नोन ऑलरेडी आहेत. मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू हे कसं काढणार तुम्ही? तुम्हाला इथं सांगितलेलं आहे पाहा, ज्याची इंटेन्सिटी मॅक्झिमम असते, ज्याची अँप्लिट्यूड, तर त्याची अँप्लिट्यूड आणि मिनिमम साठी मिनिमम अँप्लिट्यूड. तर तुम्हाला इंटेन्सिटी काढायची, त्यांनी जर व्हॅल्यू विचारली तर व्हॅल्यू काढायची. आता त्यांनी इथं फक्त इंटेन्सिटीज विचारली, सो इंटेन्सिटी काढावी लागते. समजलं? इथं म्हटलंय ना तो मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यूज ऑफ द इंटेन्सिटी. इंटेन्सिटीचं काय सांगितलं मी तुम्हाला, हे पहा, जर तुम्हाला मॅक्झिमम इंटेन्सिटी काढायची असेल तर तुमची अँप्लिट्यूड चा स्क्वेअर करून टाका. दोघं वेव्हची जर अँप्लिट्यूड सारखी असेल तर. आता या ठिकाणी दोनही वेव्हची अँप्लिट्यूड सारखी का? हे पहा, कारण हे जे इक्वेशन असतं, हे इक्वेशनला तुम्ही जर नीट पाहिलं तर इक्वेशन तुम्हाला कसं, इक्वेशनला स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करा. काय आपलं स्टँडर्ड इक्वेशन? y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ओके, बरोबर. सो अशा टाइपचं हे तुमचं इक्वेशन असतं. त्याला तुम्ही थोडंसं कंपॅरिझन मध्ये घ्या. 1 मिनिट, चार्जिंग संपली, थोडं चार्जिंग. सो आता लक्ष द्या पाहिजे, यामध्ये तुमचं हे तुमची जी साइन असते हे अँप्लिट्यूड आहे, बरोबर ना, अँप्लिट्यूड आहे, दोघांची अँप्लिट्यूड सारखी आहे. मग अँप्लिट्यूडचा स्क्वेअर केला की आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी भेटणार.
इथे दिसतंय जर दोघांचे अँप्लिट्यूड सारखे असेल दोघांचे अँप्लिट्यूड सारखे असेल तर एक अँप्लिट्यूडचा स्क्वेअर करायचा तुम्हाला एक मॅक्सिमम इंटेन्सिटी भेटते दोघांचे अँप्लिट्यूड सारखे असेल तर अँप्लिट्यूड मिनिमम अँप्लिट्यूडचा स्क्वेअर करायचा तुम्हाला एक मिनिमम इंटेन्सिटी भेटते आपण पाहणार काय आहे ते विषय तुम्हाला सोल्युशन कसे लिहायचे पहा पहिले तर तुम्ही त्या वेव्हज लिहून घ्या दोघं वेव्हज पाय आणि y1 आणि y2 इथे टाकल्या त्यानंतर त्यांनी काय क्वेश्चन विचारले ते लक्षात घ्या फेज अँगल विचारला what is the phase difference between these two waves so phase difference when x is equal to 5 and t is equal to 2 x जर डिस्प्लेसमेंट हे 5 असेल t जर 2 असेल आम्हाला फेज अँगल किती येणार सो तुम्ही काय करा तुमचे जे दोन आहेत त्याच्यामध्ये x आणि t च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका कारण तुम्हाला x आणि t च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ओके x आणि t च्या व्हॅल्यू तुम्हाला नोन आहेत तुम्ही घेणार दोनही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून टाकणार त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार 5 तर 20 into x होता त्या ठिकाणी 5 आलं आणि 30 into t होता त्या ठिकाणी 2 आलं हे फर्स्ट वेव्ह मध्ये आणि या सेकंड वेव्हच्या इक्वेशन मध्ये पहा इथं 25 च्या पुढे 5 आला कारण तो x ची व्हॅल्यू आहे आणि हे t ची व्हॅल्यू पाहिजे दिसतंय का 2 आले समजलं हे समजलं का x च्या जागी 5 टाकायचं t च्या जागी 2 टाकायचं त्या दोन्ही इक्वेशन मध्ये असं टाकल्यानंतर तुम्हाला भेटेल पहा हे 20 into 5 आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करा तुम्हाला 100 - 60 हे झालं 40 साइन ऑफ 40 आन्सर भेटलं तुम्हाला या ठिकाणी 4 बाय राहील याला पण सिम्प्लिफाय करा तुम्हाला इथं साइन ऑफ 45 आन्सर भेटेल आता विषय असा आहे की हे साइन ऑफ ओमेगा टी ची गोष्ट झाली की नाही अशी आता तुम्हाला जर फेज डिफरन्स काढायचा आहे 5 रेडियन असताना त्या टायमाला तुम्ही काय करणार हे साइन ऑफ 40 आणि साइन ऑफ 45 याच्यामध्ये किती गॅप आहे कारण हेच तर अँगल आहे ना पुढचे हे साइनच्या पुढचा जो अँगल असतो तोच तर फेज डिफरन्स बनवतो समजलं का एक सिंपल टाइपची वेव्ह आहे ही पहा अशा टाइपची एकदम सुरुवातीला निघालेली वेव्ह ज्या टायमाला आता या ठिकाणी काय होतं x = 0 होतं म्हणून अशी वेव्ह होती समजलं जर x ची व्हॅल्यू काहीतरी आली t ची व्हॅल्यू काहीतरी आली तर तो साइन ऑफ अँगल येतो तो साइन ऑफ अँगलचा मायनस करून घ्यायचा तुम्हाला फेज डिफरन्स भेटून जातो सो आता a sin of ओमेगा टी प्लस 5 मध्ये हे जे व्हॅल्यू आहे ही जे व्हॅल्यू आहे हा अँगल हा दोघांचा साइन अँगल आहे या दोघांची जर तुम्ही मायनस केली तर तुम्हाला 4 कॉमन निघताना दिसेल 45 - 40 करायचं तुम्हाला 45 - 40 मध्ये 5 चा अँगल दिसतो म्हणून तो जो फेज डिफरन्स आहे दोघांच्या मध्ये तो फेज डिफरन्स किती आहे 5 रेडियन समजलं हो सर कारण हे जे इक्वेशन असतं हे साइनच्या पुढचे जे अँगल इंडिकेट होतो हा फेज अँगलच असतो ना फेज डिफरन्सच असतो तो समजलं का तो अँगल इंडिकेट करणारा हे समजलं का पुढे जाऊ का नाही समजलं सर हो सर पुढे पहा इंटेन्सिटी काढायला सांगितली तुम्हाला मॅक्झिमम आणि मिनिमम तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला इंटेन्सिटी काढायची असेल मॅक्झिमम तर काय करावं लागतं त्या दोघांच्या अँप्लिट्यूड घ्यायच्या त्या दोघं वेव्हच्या दोघं इक्वेशन मध्ये पहा अँप्लिट्यूडच्या ठिकाणी 4 दिलेलं आहे अँप्लिट्यूड म्हणजे काय हे स्टँडर्ड इक्वेशन असतं ना तुमचं कसं स्टँडर्ड इक्वेशनची ही जी जागा असते ही अँप्लिट्यूडची जागा आहे ही अँप्लिट्यूड असते ना इथं ह्या पहिल्याची पण अँप्लिट्यूड 4 आहे दुसऱ्याची पण अँप्लिट्यूड 4 आहे जेव्हा तुम्हाला आय मॅक्स काढायला सांगितलं जातं इंटेन्सिटी मॅक्सिमम तेव्हा पहिल्याची अँप्लिट्यूड प्लस दुसऱ्याची अँप्लिट्यूड घ्यायची त्याचा स्क्वेअर करायचा समजलं आणि जेव्हा तुम्हाला इंटेन्सिटी मिनिमम काढायला सांगितली जाते त्या टायमाला पहिल्याची अँप्लिट्यूड घ्यायची मायनस दुसऱ्याची अँप्लिट्यूड घ्यायची आणि त्याचा स्क्वेअर करायचा हा लक्षात हो मग सोपं आहे ना जर आय मॅक्स काढायचं असेल म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटी तर पहिल्याची अँप्लिट्यूड म्हणजे 4 प्लस दुसऱ्याची अँप्लिट्यूड म्हणजे 4 आणि त्याचा स्क्वेअर करणार तर 4 + 4 हे झालं 8 चा स्क्वेअर झाला तो झाला 64 सो हे आय इंटेन्सिटी मॅक्सिमम 64 असणार हे डाऊट विचार नाही सर आणि जर इंटेन्सिटी मिनिमम काढायची असेल तर मिनिमम काढायचं काय सांगितलं मी तुम्हाला पहिल्याची अँप्लिट्यूड आणि दुसऱ्याची अँप्लिट्यूड करायची म्हणजे a1 - a2 करायचं आता हे वाली 4 - 4 आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागतो त्याच्यामध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार तो 4 - 4 0 0 चा स्क्वेअर झाला 0 मिनिमम इंटेन्सिटी काय असणार 0 समजलं हो सर समजलं सर पुढे पहा सो नेक्स्ट सेकंड न्यूमेरिकल दिला तुम्हाला अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल ऑन द स्ट्रेच स्ट्रिंग अ पार्टिकल ऑन दिस स्ट्रिंग takes 4 meter per second to move from its mean position to one of its extreme position. The distance between two successive consecutive points on string which are at the mean position at a certain time instant is 2.
distance between the two consecutive points on the string which are at their mean position. म्हणजे दोन मीन पोझिशनच्या दोन मीन पोझिशनला असलेल्या दोन कॉन्झिक्युटिव्ह पॉइंट्स मधील डिस्टन्स. समजलं का? नीट लक्षात घ्या. ते काय म्हणतोय, दोन मीन पोझिशन म्हणजे कसं पाहिजे, इथं ए आणि इथं बी हे दोन मीन पोझिशन मध्ये असलेल्या कॉन्झिक्युटिव्ह पॉइंट्स मधील डिस्टन्स हे 2 सेंटीमीटर आहे. इथं 2 सेंटीमीटर. समजलं? म्हणजे वेव्ह काढा, त्याच्यामध्ये मेन्शन करा, फाइंड द फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ अँड स्पीड ऑफ द वेव्ह. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची, वेव्हलेंथ काढायची, स्पीड ऑफ द वेव्ह काढायची. आता कसं काढणार आहे? सो पहिली गोष्ट, आता या ठिकाणी वेव्हलेंथ जर आपल्याला काढायची असेल, म्हणजे फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि स्पीड. फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी वेव्हलेंथ पाहिजे. ओके, तर टाइम पिरियड माहिती पाहिजे. पण आपण टाइम पिरियड केले की आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटून जाते. ओके, आपण त्याचा वापर करू शकतो. टाइम पिरियड आपल्याला जर माहिती असेल तर आपलं सगळंच काम भागतं. सो टाइम पिरियड पण आपल्याला काढावं लागेल. टाइम पिरियडचा रेशो केल्यानंतर आपली फ्रिक्वेन्सी भेटणार. त्याचा वापर करून आपण पुढे वेव्हलेंथ पण फाइंड करू. ओके, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ इज इक्वल टू करून वेलोसिटी पण फाइंड करू. अशा बरेच आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. आता काय करणार आपण त्याला, तुमच्याकडे काय काय बेसिक आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला या दोन गोष्टी देऊन ठेवलेल्या. मीटर पर सेकंड दिले ना, पार्टिकल ऑन दिस रिंग टेक्स 4 मीटर सेकंड टू मूव फ्रॉम द its mean position to one of its extreme position. Okay. मीटर सेकंड कसं काय? मिली सेकंड असेल. मिली सेकंड असेल. ओके, हे लक्षात येईल जरा. ते टाइम बघा, तेच म्हटलं मीटर सेकंड कसं काय? मीटर सेकंड नाही, ते मिली सेकंड असेल. शॉर्टकट मध्ये. समजलं का? हो सर. म्हणजे टाइम येतो. त्याने सांगितलंय हे सायकल इथून इथपर्यंत यायला, म्हणजे एवढं इथून इथपर्यंत यायला याला 4 मिली सेकंड लागतात. ओके, समजलं का? असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जायला 4 मिली सेकंड. 4 मिली सेकंडचा अर्थ मिली म्हणजे काय? 10⁻³ मिली म्हणजे काय? 10⁻³ डिवाइडेड बाय 1000. माहिती असेल तुम्हाला. मिलीमीटरला मीटर मध्ये कसं कन्वर्ट करतात? मिलीमीटर इंटू 10⁻³ करतो. म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअल हा टाइम पिरियड आहे 4 इंटू 10⁻³ सेकंड. ऍक्च्युअल मिली काढला तर 10⁻³ टाकावं लागेल. आता आपल्याला जर फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे, फ्रिक्वेन्सी काय असते? 1/T असते की नाही? कॅपिटल टी काय असतो? पूर्ण कंप्लीट टाइम पिरियड असतो. कंप्लीट सायकलचा टाइम पिरियड. कंप्लीट सायकलचा टाइम पिरियड कसा काढणार तुम्ही? कंप्लीट सायकल म्हणजे याचा अर्थ काय असतो? हे एवढं अर्ध सायकल, इथून हे हाफ आलं, पुन्हा हे एवढं आणि पुन्हा हे एवढं. समजलं का? किती हाफ ऑफ सायकल झाले ते पहा. इथून इथपर्यंत एक येणार आहे एवढं, त्यानंतर हे एवढं सायकल येईल पासून, आपल्या एवढ्याचं डिस्टन्स माहिती आहे, त्यानंतर हे पण एवढं येईल पाहिजे. अशा किती वेळेस 4 इंटू 10⁻³ घ्यावे लागेल? हे पहा, याचं हे पहिल्याचं 4 इंटू 10⁻³, हे दुसऱ्याचं 4 इंटू 10⁻³, हे तिसऱ्याचं 4 इंटू 10⁻³ आणि चौथ्याचं 4 इंटू 10⁻³. असं किती वेळेस घ्यावं लागेल? ते 4 टाइम्स ना, एक सायकल कंप्लीट व्हायला. हो, 4 टाइम. मग आपण काय करणार? हे जे व्हॅल्यू आहे त्याची 4 इंटू 10⁻³ हे एका मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीमची होती. अशी इथं पण लागणार, अशी इथं पण लागणार आणि इथं पण लागणार. म्हणजे याला किती मल्टिप्लाय करावं लागेल? 4 टाइम्स. सो 4 4 जा 16 इंटू 10⁻³ हा झाला तुमचा टोटल टाइम पिरियड. हे डाऊट याच्यात? नाही सर. हे समजलं? आता जर आपल्याला टोटल टाइम पिरियड भेटला तर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सी म्हणजे असतो 1/T. फ्रिक्वेन्सी म्हणजे असतो 1/T. तो फ्रिक्वेन्सी जर आपल्याला काढायची असेल तर टोटल टाइम पिरियड आला 16 इंटू 10⁻³ म्हणजे -3 नाही येणार ऍक्च्युअली, नाही -3. मग आता तुम्ही याला कसं लिहिणार? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/16 लिहून घ्या, तो -3 वरती 10⁻³ लिहून टाका. वरती जाईल तर प्लस लिहून जाईल ना. समजलं? हो सर, समजलं. त्यानंतर याला डिवाइड करून घ्या. 16 ला डिवाइड केलं त्यानंतर काय भेटेल तुम्हाला? 10⁻³ याचा अर्थ असतो 1000 डिवाइड बाय 16. 1000 डिवाइड बाय 16 करा. जे काय आन्सर येईल ते लिहा फ्रिक्वेन्सी म्हणून.
समजलं? हो. मग याचं काय आन्सर येतं? आता याला डिवाइड करा तुम्ही 16चा टेबल म्हणून. त्याचा आन्सर तुम्हाला इथं काहीतरी पाहायला भेटेल 62 पॉईंट. तुम्हाला हे आन्सर भेटेल पहा 62.5. हे भेटणार 1000 डिवाइड बाय 16 केल्यानंतर त्याचा आन्सर हे भेटतो. समजलं? येस सर. हा, आणि ते फ्रिक्वेन्सी म्हणून त्याला हर्ट्स लिहा. त्यानंतर तुम्हाला काय विचारलं तरी व्हेलॉसिटी आणि लॅम्बडा सुद्धा. आता विषय असा इथं की त्यांनी काहीतरी डिस्टन्स तुम्हाला देऊन ठेवले का? तर लॅम्बडा काढणं काही मोठी विषय गोष्ट नाही. लॅम्बडाचा अर्थ काय असतो? कंप्लीट एक सायकल साठी लागणारी वेव्हलेंथ है ना. कंप्लीट एक सायकल साठी लागणारा डिस्टन्स त्याला म्हणतो आपण. म्हणजे इथून इथपर्यंत हे एवढं जे डिस्टन्स आहे एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारी लेंथ मध्ये त्याला आपण म्हणतो लॅम्बडा. त्याच्यामध्ये केवढ्या याच्यामध्ये नाही सर, नाही गेट आउट. हा, मग आता त्याने वरती काय सांगितलं? दोन मीन पोझिशनला असलेल्या सक्सेसिव्ह याच्यामध्ये डिस्टन्स 2 सेंटीमीटर असतं. म्हणजे एक हाफ सायकल जवळपास 2 सेंटीमीटरचा पडतो. बरोबर ना? 2 सक्सेसिव्ह मीन पोझिशन मग तसं या ठिकाणी हे एवढं 2 सेंटीमीटर असेल. दोन सक्सेसिव्ह पॉईंट म्हणजे हा एक पॉईंट होता आणि हा एक पॉईंट होता. याच्यामध्ये डिस्टन्स 2 सक्सेसिव्ह याच्यामध्ये डिस्टन्स 2 सेंटीमीटर आणि त्या या दोन सक्सेसिव्ह याच्यामधलं पण डिस्टन्स 2 सेंटीमीटर येईल. म्हणजे टोटल लॅम्बडा किती झाला? 4 सेंटीमीटर. समजलं? समजलं? हो सर, समजलं. सो लॅम्बडाची व्हॅल्यू तुमच्याकडे आली 4 सेंटीमीटर. तुम्हाला काढायची व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटीचा फ्रिक्वेन्सीचा आणि लॅम्बडाचं रिलेशन व्हेलॉसिटी इक्वल टू n लॅम्बडा असते. n ची व्हॅल्यू तुम्हाला आता आली होती 62 पॉईंट समथिंग काहीतरी. लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला 4 माहिती आहे. व्हेलॉसिटी निघणार नाही का? निघेल. निघेल. बरोबर ना? सो तुम्ही व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरून काढा. व्हेलॉसिटी 62.5 होतं पहा. मग इथं म्हणतो की तुमची व्हेलॉसिटी जी आहे ती n लॅम्बडा असते. तर त्या हिशोबाने n म्हणजे 62.5 होते ते वरती काढलेलं. आणि लॅम्बडा जो होता तो सेंटीमीटर मध्ये होता. हे 4 सेंटीमीटर होते. त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करा, कारण आपण फ्रिक्वेन्सी वापरताना मीटर वापरतो. मीटर मध्ये कसं कन्वर्ट करणार? डिजिट कसं? 0/4. तर हे 0.04 मीटर झालं. 0.04 मीटर इथं टाका, फ्रिक्वेन्सी टाका, लॅम्बडा टाका, दोघांचे व्हॅल्यू काढा. तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये व्हेलॉसिटी आलेली दिसते. क्लिअर? क्लिअर? हो सर. न्यूमेरिकल समजताय ना का कठीण चालले? सर हा, ठीक आहे. आता थोडं फास्ट होणारच आहे, कारण एवढं न्यूमेरिकल्स वगैरे कव्हर करायचे एक साथ. त्याच्यासाठी वेळ दिला होता. त्याच्यासाठी सांगितलं होतं की सगळे डेरिव्हेशन्स लिहा, त्याचे थिअरटिकलचा प्रॅक्टिस करा. एकदा थिअरी समजली सगळं समजलं असं राहतं. नंतर काय राहतं न्यूमेरिकल मध्ये? न्यूमेरिकल नाही मस्त फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसफुल नोड्स इन द स्टेशनरी वेव्ह ऑन द हॉरिझॉन्टल स्ट्रिंग वायब्रेटिंग विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ 64 हर्ट्ज. द वेलोसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह that resulted in the stationary wave is 48 मीटर पर सेकंड. काय दिले त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला सांगितलं द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड म्हणजे काय? मीन पोझिशनला असलेले पॉईंट. बरोबर? नोड म्हणजे याचा अर्थ हे जे मीन पोझिशनला असतात हे 2 सक्सेसिव्ह नोड असतात. याला म्हणतात नोड. हे नोड दोन सक्सेसिव्ह नोड मधलं म्हणजे काय? जनरली एक हाफ सायकल म्हणजे एक कंप्लीट पर्यंत एवढं है ना. 2 successive node in the stationary wave on the string vibrating with a frequency 64 hertz. हे आपल्याला काढायचंय एवढं. हे आपल्याला फाइंड करायचंय. आणि त्याने सांगितलं आपल्याला फ्रिक्वेन्सी किती? फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला स्टेशनरी वेव्हची ती दिली 64 हर्ट्ज. म्हणजे ते किती फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतं? 64 हर्ट्जने व्हायब्रेट होतं. आपल्याला हे डिस्टन्स काढायचंय दोन नोड्सच्या मध्ये डिस्टन्स. आणि अजून काय सांगितलंय तुम्हाला? द वेलोसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह that resulted in the stationary wave will be 48 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला वेलोसिटी किती आहे? म्हणजे तुमच्याकडे फ्रिक्वेन्सी किती आहे? फ्रिक्वेन्सी आहे तुमची 64 हर्ट्ज. त्यानंतर तुम्हाला वेलोसिटी किती दिली? ती दिली 48 मीटर पर सेकंड. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला काढायचं काय ते समजलं पाहिजे. तुमची ही जर स्टेशनरी वेव्ह होती, त्याचे जे दोन नोड्स असतात, हा एक नोड आणि हा एक नोड, दोन सक्सेसिव्ह नोडच्या मधील डिस्टन्स. आता मला सांगा, दोन सक्सेसिव्ह नोडच्या मध्ये किती डिस्टन्स असतं? तर तुम्ही जर नीट पाहिलं तर या फ्रिक्वेन्सी आणि वेलोसिटीवरून तुम्हाला लॅम्बडा काढता येईल की नाही? मला माहिती त्यांचं रिलेशन काय आहे. वेलोसिटी इज इक्वल टू n लॅम्बडा असतो, माहिती ना? हो. सो वेलोसिटी माहिती आहे, n माहिती आहे, लॅम्बडा काढता येईल. लॅम्बडाची व्हॅल्यू काढा. लॅम्बडाची व्हॅल्यू निघणार तुमची लॅम्बडाची व्हॅल्यू निघणार हे वेलोसिटीला डिवाइड करावं लागेल, म्हणजे 48 डिवाइडेड बाय
64 म्हणजे n तिकडे डिवाइड केला म्हणजे वेलोसिटी डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी केली की आपल्याला लॅम्बडा भेटेल. तर याची व्हॅल्यू काढून घ्या 40 डिवाइड बाय 64 ची. त्याची व्हॅल्यू तुम्हाला अशी काहीतरी भेटते 0.75 मीटर. हे इथं दिसतंय का? दिसतंय का? समजलं का? हो सर समजलं. आता लॅम्बडा का काढला? तुमचं म्हणणं असेल लॅम्बडा का काढला तुम्ही? तुम्हाला दोन नोडच्या मध्ये डिस्टन्स दिलं, तुम्ही लॅम्बडा का काढणार? साधी गोष्ट आहे ना. लॅम्बडा म्हणजे काय असतं? कंप्लीट एक सायकलची वेव्हलेंथ. म्हणजे कंप्लीट एक सायकल कधी होतं? इथून इथं आणि इथून इथं एवढं कंप्लीट एक सायकल असतं. म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युली दोन वेळेस डिस्टन्स रिपीट होतं. म्हणजे हा नोड म्हणजे हे आणि हे बरोबर. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला डिफरन्स बिटवीन टू नोड जर काढायचा असेल तर मी तुम्हाला लिहून पण दिलं होतं डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2 असतं. सांगितलं होतं की कंप्लीट वेव्हचं ते हाफ असतं. ओके. सो कंप्लीट वेव्हचा हाफ असल्या कारणाने डिफरन्स बिटवीन टू नोड डिफरन्स बिटवीन टू नोड इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 असतं. ओके. सो आता मग याच्यामध्ये तुमच्याकडे लॅम्बडाची व्हॅल्यू आहे किंवा 1.75 त्याच्यामध्ये डिवाइड बाय 2 करा. तुम्हाला डिफरन्स बिटवीन टू नोड भेटून जाईल. गेट आउट टीचर. गेट आउट टीचर. नाईस. 0.75 डिवाइडेड बाय 2 करा फक्त. झालं का? आता जर या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड नाही, डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड अँड अँटी नोड, तर काय घेणार तुम्ही? मग काय करणार तुम्ही? स्टेशनरी वेव्ह आठवा मी तुम्हाला सर्व शिकवलेलं आहे. समजा एक नोड आहे आणि मग हा एक अँटी नोड असतो. मग याच्यामधलं डिस्टन्स किती येणार आहे? किती येणार? लॅम्बडा बाय 4 येईल ना. हा. समजलं? तर मग दोन नोड म्हणा, दोन अँटी नोड, डिफरन्स बिटवीन टू अँटी नोड असेल तर लॅम्बडा बाय 2 काढायचं. डिफरन्स बिटवीन टू नोड असेल तर पण लॅम्बडा बाय 2 काढायचं. पण अँटी नोड आणि नोड आलं तर पण लॅम्बडा बाय 4 काढायचं. समजलं? समजलं? हो सर समजलं. पुढे चला. सो असे सगळे हे न्यूमेरिकल्स. तुम्हाला न्यूमेरिकल्स फास्ट होतात का? स्लो करू का थोडं? नाही सर बरोबर. फास्ट होतात का? नाही सर. ठीक आहे. सो अशा टाइपचे न्यूमेरिकल तुम्हाला पाहायला भेटतात. सर्वात न्यूमेरिकल हे येतं. त्यांना आयएमपी मार्क टाकून द्या तुम्ही. न्यूमेरिकल आयएमपी आपल्यासाठी ओपन पाईप, क्लोज पाईप सर्वात महत्त्वाचे न्यूमेरिकल. त्याचा अभ्यास आपल्याला चांगला जमला पाहिजे. आता या ठिकाणी पहा, आपला टाइम संपलाय का? 2 PM झाले ना. हो. एक काम करा तुम्ही, आपण जरा सब्जेक्ट चेंज करू. क्लासकडे किती मुलं आहे हो. क्लासमध्ये पहिले सांगा मला. 4 आहे सर फक्त. बस. हो. ते पण एकाच बायो आहे फक्त. म्हणजे एकाचा तो दुसरा ग्रुप आहे आदित्यचा. ठीक आहे, आपण फिजिक्स घेऊ. असं पण मुलं नाहीयेत आणि त्या परत तो आदित्यला दुसरीकडे जॉईन करावा. आज घटस्थापनेची कोणी चालली नाही का? पण आता मागे नाही राहता येणार. चला फक्त रेकॉर्डेड व्हिडिओ टाकून द्या राज. हो. सो पुढे पहा. An air column is of the length of 17 centimeter long. Calculate the frequency of fifth overtone if the air column is closed at the one end, open at the both end. Velocity of the sound in air is 340 meter per second. आता खूपच मस्त आणि खूप छोटा नंबर केला. काही जास्त लोकांना ताण घ्यायची गरज नाही. त्यांनी क्लोज पाईप आणि ओपन पाईप सांगितलंय. मी तुम्हाला सर्वात सारांश सांगितला होता का क्लोज पाईप आणि ओपन पाईपचा काय मॅटर असतो. ओके. आता विषय लक्षात घ्या फक्त तुम्ही की जेव्हा पाईप एका बाजूला म्हणजे वन एंड असतो आणि ओपन ऍट दी वन एंड असतो तर काय फरक पडतो? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मधला फरक लक्षात घ्या आणि त्याच्या सिक्वेन्सला लक्षात घ्या. तेवढं जर तुम्ही ठेवलं तुमचं काम होतं. ओके. सो बस तेवढं तुम्ही फोकस मध्ये ठेवायचं. क्लोज पाईप, ओपन पाईप त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले आणि ते ऑड येतात का इव्हन येतात त्याच्यानुसार कॅल्क्युलेट. दॅट्स इट. ओके. आता नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला परत एकदा ते क्लिअर करून देतो.
ते विसरून जातो माणूस फटाफट फटाफट. तर इकडे पहा, तो ऍक्च्युली असा पार्ट होता की जर एक पाईप एका बाजूला क्लोज असेल, जसं की आता हा पाईप क्लोज आहे पाय एका बाजूला, तर ही वेव्ह अशी तयार व्हायची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे एक नोड तयार व्हायचा आणि एक अँटी नोड तयार व्हायचा. केसमध्ये हे हे क्लोज ऍट दी वन एंड, क्लोज ऍट दी वन एंडचा चाललंय आपण. तर या टाइप मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे पहिली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही काय यायची, तर ही यायची व्ही अपॉन 1/4 पार्ट आहे ना 4L. समजलं? एवढं लॅम्बडा बाय 4 असतं की नाही, म्हणून ते 4L येतं. लॅम्बडाची 4L व्हॅल्यू येते. लेंथ म्हणजे लॅम्बडा बाय 4 झालं, लॅम्बडाची व्हॅल्यू 4L येते, म्हणून ती इथे टाकली. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू वेलोसिटी अपॉन लॅम्बडा असते. मग तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते जेव्हा एक पाईप एका बाजूला क्लोज असतो त्या टायमाला व्ही अपॉन 4L, आणि जर ओपन असेल दोन्ही साईडला त्या टायमाला ती अशी वेव्ह तयार होते. अशी या केसमध्ये काय होतं, हे दोन्ही बाजूला ओपन आहे. या केसमध्ये पहा, हे लॅम्बडा बाय 4 आणि हे लॅम्बडा बाय 4 एक टोटल मिळून लॅम्बडा बाय 2 होऊन जातं. सो या ठिकाणी फंडामेंटल जी फ्रिक्वेन्सी येते ती हे ट्वाइस ऑफ एल येते, कारण ते 2L होऊन जातं ना. ही लेंथ इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 असते, हा 2L कडे जातो, हे ट्वाइस ऑफ एल. तर ओपन पाईप आणि क्लोज पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी समजल्या का तुम्हाला? क्लोज पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला इथं 4 लिहायचा, हा इथं, आणि ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला इथं 2 लिहायचा. डिफरन्स समजला? समजलं? हो सर, समजलं. हो सर. आता पुढे पहा. आता मी तुम्हाला सांगतोय पहा, याच्या जनरल फॉर्म्युला काय. जनरल फॉर्म्युला याच्यामध्ये हे ऑड नंबरने चालतं. ऑड नंबर ते पण मायनसचे, म्हणजे याचा फॉर्म्युला जनरल असतो 2p - 1, म्हणजे कोणत्याही फ्रिक्वेन्सीचा आपण कोणतीही फ्रिक्वेन्सी काढू शकतो. np समजा, np म्हणजे काय, ओव्हरटोन, म्हणजे ओव्हरटोन असतो. n2p - 1 v अपॉन 4L. हे v अपॉन 4L राहतं, पण त्याला हे ऑड नंबरची कंडिशन लागते. ऑड नंबरची कंडिशन आहे 2p - 1. हे p ची व्हॅल्यू 1 2 3 4 काय असते. p म्हणजे ओव्हरटोन असतो. p म्हणजे ओव्हरटोन असतो. ओव्हरटोन हा हार्मोनिक पेक्षा एकाने पुढे चालतो, म्हणजे एकाने मागे चालतो, म्हणजे दुसरा हार्मोनिक म्हणजे पहिला ओव्हरटोन. कारण ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतो, ते फर्स्ट हार्मोनिक म्हणतो. माहिती नाही, हे हार्मोनिक हा आधी आलेला असतो, नंतर दुसरा हार्मोनिक म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन होतो. सेकंड हार्मोनिक म्हणजे फर्स्ट ओव्हर, आणि हा ओव्हरटोन, आणि हा फॉर्म्युला ओव्हरटोनचा आहे. तसं इथं पहा, np म्हणजे याच्या ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय येईल, ओव्हरटोनचा फॉर्म्युला येईल p +1 रेस टू, आणि इथं v अपॉन ट्वाइस ऑफ एल, असा हा फॉर्म्युला आहे. p +1 येतो, म्हणजे त्याची जे ओव्हरटोन असतो त्याच्यापेक्षा एकाने जास्त असते व्हॅल्यू. समजलं काय? हो हो सर. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर मग आता हे तुम्हाला इथं कामा येतं न्यूमेरिकल. आणि म्हटलंय काय काय दिले ते पहिले लिहून घ्या. लेंथ ऑफ द एअर कॉलम तुम्हाला माहिती आहे, ते लिहून घ्या, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करा. ओव्हरटोनचा नंबर दिलेला आहे बघा, ओव्हरटोन नंबर p काय म्हणतो तो, कॅल्क्युलेट द फिफ्थ ओव्हरटोन, म्हणजे ओव्हरटोनची व्हॅल्यू दिली आहे, p ची व्हॅल्यू दिली आहे 5, फिफ्थ ओव्हरटोन, आणि वेलोसिटी ऑफ साऊंड इज 340 मीटर पर सेकंड. आता 5व्या नंबर ओव्हरटोनची आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज काढायची आहेत. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी काढायची 5व्या ओव्हरटोनची. म्हणजे याचा अर्थ p ची व्हॅल्यू किती, 5 आहे, आणि आपल्याला np काढायची, म्हणजे 5व्या ओव्हरटोन, म्हणजे आपल्याला n5 काढायचे. समजलं? आता मी तुम्हाला सांगितलं, जर आपण पाईप एका बाजूला क्लोज घेतला तर क्लोजचा फॉर्म्युला काय होता, आठवा, np क्लोजच्या केसमध्ये 2p - 1 इंटू v अपॉन 4L. आठवलं का? हो सर. आठवलं का? हो. याच्या जागी फक्त p च्या जागी फक्त 5 टाका, कारण त्याने काय सांगितलंय, 5वा ओव्हरटोन, मग 5 टाकायचं p च्या जागी, म्हणजे n5 5वा ओव्हरटोन. हा 2 × 5 - 1, वेलोसिटी तुम्हाला माहिती आहे 340, त्यानंतर 4, लेंथ पण तुम्हाला माहिती आहे 0.7. समजला? सॉल्व करा. हे इथं 10 - 1 9 होऊन जातं. सो इथं 9 इंटू 340 इंटू 4 इंटू हे जर मी 17 केले तर वरती 2 0 वाढतात अजून, ते 17चे 2 डिजिट इकडे सरकवले म्हणून असं झालं. 17 17 टू द 34, बरोबर. तर इथं फक्त 2 उरले, हे आणि हे कॅन्सल झालं. हे 2 ला आपण कॅन्सल करू शकतो, 2 1 जा 2, 2 टू द 4, इथं खाली 2 उरले. आता इथं
इथं फक्त 1000 उरले बघे, 2 वन 2 झालंय ते, म्हणजे याचा अर्थ हे 1000 आणि हे 9, हे झाले 9000 डिवायडेड बाय 2 होईल ते, बरोबर बरोबर का? हो सर, हो बरोबर. हो सर, बरोबर. एक ओव्हर नाही, एक मिनिट फॉर्म्युला मायनसचा नसतो, एक पुढे चालतो ना तो, फॉर्म्युला प्लसचा असतो, इथं प्लस असतो, त्याला मायनस असतो पी ला, याला पण प्लस असतो, याला पण. एक मिनिट पाहू द्या मला, 1 3 4 हा प्लस असतो, प्लस येईल एकाने पुढे चालतो तो, ऑडच्या दोघे असतात, एक मायनसची असते एक प्लसची असते, तर तुम्ही प्लसची घ्या का, कारण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑलरेडी झालेली आहे आणि ओव्हरटोन हा सेकंड हार्मोनिकला येतो, म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन हा सेकंड हार्मोनिकला येतो, म्हणजे एकाने तो पुढे चालतोय म्हणून इथं प्लस घ्यावा लागतो. इथं प्लस येणार म्हणजे या 9च्या जागी इथे 11 येईल, समजलं? 10 + 1 11, समजलं? फॉर्म्युला चुकीचा लिहिला होता, इथं मायनस लिहिलं होतं, प्लस पाहिजे. ओके, 11 इंटू 11,000 झाले डिवाइड बाय 2, 11,000 डिवाइड बाय 2 आपल्याला 5,500 भेटते, समजला? हो हे तुमची 5व्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी. आता तो म्हणतो क्लोज, दोन्ही बाजूला ओपन पाईप असताना, आता काय प्रश्न आहे ओपन पाईप असताना, पण ओपन पाईप असतानाचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, तो सांगितला होता मी तुम्हाला, जर ओपन पाईप असेल, पाईप जर ओपन असेल, ओपन हा ओपन ऍट दी बोथ एंडची कंडिशन आहे, NP = P + 1 × V अपॉन ट्वाइस ऑफ L असतो, लक्षात ठेवा, V अपॉन ट्वाइस ऑफ L ओपन साठी, आणि क्लोज साठी इथं 4L असतो. आता याला सॉल्व्ह करा, P ची व्हॅल्यू टाका किती 5, म्हणजे N5 ओपन पाईप साठी, हे 5 + 1 वेलोसिटी आहे 340 आणि ट्वाइस ऑफ लेंथ तुम्हाला दिली 0.70. तुम्ही काय करणार, हे 70 2 0 वर ठेवून घेणार, हे 5 + 1 6 होऊन जाईल, 6 इंटू हे 34000 डिवायडेड बाय हे 2 इंटू हे 70 होऊन जातील. त्याला सिम्प्लिफाय करा थोडं, 2 1 2 2 3 6 17 2 34, सो हे झाले 2000 आणि हे 3, त्याचं झालं 6000, समजलं का? हो सर, समजलं. हर्ट्स लावायचं पुढे, कारण फ्रिक्वेन्सी, सो 6000 ची फ्रिक्वेन्सी. काही डाऊट याच्यामध्ये? फक्त फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, क्लोज आणि ओपन एवढे फॉर्म्युला लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी वगैरे काढायची लक्षात ठेवा, झालं का? आता याच्यामध्ये पहा, प्रश्न काय विचारलाय, कधी कधी हार्मोनिक आणि ओव्हरटोन मध्ये कन्फ्युज केलं जातं. कधी पण आपला फॉर्म्युला ओव्हरटोन मध्येच असतो, आपण पहिले ओव्हरटोनच काढणार. समजा तुम्हाला जर सांगितलं की 6 नंबरचा हार्मोनिक काढा, तर तुम्ही किती नंबरचा ओव्हरटोन काढणार? 6 नंबरचा हार्मोनिक काढायचा असेल तर किती नंबरचा ओव्हरटोन काढावा लागेल? 5. हार्मोनिक पेक्षा एकाने कमी असतो ओव्हरटोन. जर 6 नंबरचा हार्मोनिक काढायचा आहे तर 5व्या नंबरच्या ओव्हरटोनची व्हॅल्यू म्हणजे 6 नंबरच्या हार्मोनिकची व्हॅल्यू, समजलं का? तर विषय असा इथं की हार्मोनिक साठी असे वेगळे फॉर्म्युला नाही आपल्याकडे, आपण ओव्हरटोनचेच फॉर्म्युले हार्मोनिक साठी वापरतो. कधी पण तुम्हाला जेवढ्या नंबरचा हार्मोनिक विचारला जाईल त्याच्यापेक्षा 1 नंबर कमी करायचा, तेवढ्या ओव्हरटोनची व्हॅल्यू काढायची, ती त्याला चिपकून टाकायची, बरोबर असतं. आता पुढे पहा, असं वाचा, a closed pipe and an open pipe have the same length, show that no mode of the closed pipe has the same wavelength as any mode of the open pipe. पहिले क्वेश्चन समजून घ्या, क्वेश्चन काय क्वेश्चनचं म्हणणं आहे, क्लोज पाईप आहे आणि एक ओपन पाईप आहे, हॅव द सेम लेंथ, म्हणजे दोघांची लेंथ सारखी, या लेंथ दोघांची असणार. तर तुम्हाला शो दॅट करायचंय, नो मोड ऑफ द क्लोज पाईप हॅज द सेम वेवलेंथ ऍज एनी मोड ऑफ द ओपन पाईप, म्हणजे कोणत्याही याची वेवलेंथ ओपन पाईपची आणि क्लोज पाईपची सारखी येत नाही असं प्रूव्ह करा. ओके, आता याच्यामध्ये पहिले तुम्हाला हे समजलं पाहिजे की वेवलेंथ सारखी दिली तर दोघांची वेवलेंथ यालाच द्यायची, त्यामुळे त्याला चेंज करायची नाही. क्लोज पाईप असो का ओपन पाईप असो. आता आपण काय म्हणणार, दोघांचा मोड सारखा येत नाही. मोड सारखा येत नाही म्हणजे काय येत नाही, तर त्यांचं जे आपण म्हणतो हार्मोनिक आणि हे दोनही पाईपचे
सो इथं पहा काय विषय येतो मी तुम्हाला तर सांगतोय पहा या ठिकाणी हा म्हणतोय की फर्स्ट हार्मोनिक आणि सेकंड हार्मोनिक. आता फर्स्ट हार्मोनिक आणि सेकंड हार्मोनिक कसा राहतो मला दोघं इथं काढून दाखव. हा सो या हार्मोनिक कडे लक्ष द्या पहा. माझा म्हणण्याचा अर्थ आहे की आपण दोन्ही बाजूला स्ट्रेच केलेली स्ट्रिंग आहे म्हणजे आपण दोन्ही केसेसचा स्टडी करणार पहा. ही सर्वात सुरुवातीची केस समजा हे रिजिड सपोर्ट होते दोघं आणि ह्या रिजिड सपोर्ट ही स्ट्रिंग होती. आता ही याची मेन पोझिशन असली पाहिजे ऍक्च्युली येतं आणि ही येतं. आपण फर्स्ट हार्मोनिक सेकंड हार्मोनिकच्या गोष्टी करतोय. सो हा फर्स्ट हार्मोनिक आणि हा सेकंड हार्मोनिक. ओके हार्मोनिकची गोष्टी चालल्या म्हणजे फर्स्ट हार्मोनिक हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतो. सो याची वेव कशी तयार होते याची वेव अशी तयार होते का हा फर्स्ट असा भेटतो आणि लूप तयार होतो पहिला लूप. सो इथं नोड इथं अँटी नोड आणि इथं नोड असा तयार होतो आणि जो सेकंड हार्मोनिक तयार व्हायचा त्याला तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला समजलं असेल का की असं जाऊन असे तयार व्हायचे का बरोबर ना दोन लूप तयार व्हायचे पहा आठवतात का नोड अँटी नोड नोड अँटी नोड आणि नोड असे ते डायग्राम तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार होतो व्हिडिओ जर वाटलं तर मी तुम्हाला शेअर पण करतो ग्रुपवर. आता या केसमध्ये तुमची फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय मिळेल फ्रिक्वेन्सी काय असते व्हेलॉसिटी अपॉन लॅम्बडा वन. आता हे लॅम्बडा वन असेल कारण हे पहिल्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढता म्हणून लॅम्बडा घेणार आपण. लॅम्बडा वन लॅम्बडा काही पण घ्या तुम्ही तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. आता मला सांगा इथं हे कम्प्लीट डिस्टन्स किती आहे एकच सायकल आहे ना ते म्हणजे इथं ही जी लेंथ असणार एवढी ही लेंथ असणार ही लॅम्बडा बाय 2 असणार की नाही हाफ सायकल लॅम्बडा बाय 2 बरोबर. पण तुम्हाला इथं लॅम्बडाचं डिस्टन्स काय भेटणार टॉईस ऑफ एल. लॅम्बडा म्हणजे काय इथे टॉईस ऑफ हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल. समजलं का मग तुम्हाला हे फर्स्ट जे फ्रिक्वेन्सी भेटणार आहे फर्स्ट हार्मोनिक तुम्हाला मिळणार आहे हे वेलॉसिटी पण लॅम्बडा वन ची व्हॅल्यू भेटते तुम्हाला टॉईस ऑफ एल. हा झाला तुमचे फर्स्ट हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी आणि जो सेकंड हार्मोनिक तुम्हाला काढायचा आहे हा म्हणजे हे N2 आणि समजा N1 असेल सेकंड हार्मोनिक काढायचं त्याचा विषय काय राहील त्याची वेलॉसिटी आणि त्याचा लॅम्बडा 2 घ्यावा लागेल. लॅम्बडा 2 काय भेटेल मला सांगा ही लेंथची आहे एवढी कम्प्लीट ही लेंथ ही किती लॅम्बडा असेल पहा एक कम्प्लीट सायकल होते पहा म्हणजे लॅम्बडा एवढी असेल ना ती डायरेक्ट बरोबर ना लॅम्बडा 2 एवढीच असेल ती लेंथ कम्प्लीट सायकल आहे ना ते म्हणण्याचा अर्थ हे लॅम्बडा बाय 2 आणि हे लॅम्बडा बाय 2 हे दोघं प्लस केले तर तो लॅम्बडा तो ट्वाइस ऑफ लॅम्बडा 2 बाय 2 म्हणजे 2 टू गेट म्हणजे लॅम्बडा 2 उरला फक्त. समजलं हो समजलं मग तुमची एल च्या जागी तुम्ही लॅम्बडा 2 च्या जागी मी एल टाकू शकतो का टाकूच शकतो. मग इथं हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार होईल का वेलॉसिटी अपॉन फक्त एल आला का हो आणि त्याने सांगितलं यांचा रेशो घ्या मग N1 बाय N2 जर करायचं झालं तर आपल्याला हे वेलॉसिटी अपॉन हे टॉईस ऑफ एल डिवायडेड बाय वेलॉसिटी अपॉन एल करावं लागेल. काय काय कॅन्सल होईल ते करून घ्या. काय कॅन्सल होतं हा एल कॅन्सल होतो याच्यासोबत हा व्ही कॅन्सल होतो याच्यासोबत फक्त 1/2 आन्सर उरला फक्त 1/2 आन्सर समजला हो सर समजलं. हा असे हे आन्सर असतात म्हणजे असे थोडेसे स्मार्ट वर्क तुम्हाला थेरॉटिकल कॉन्सेप्टला पकडून जरा जनरेट करायला त्यामुळे एवढे चांगले थेरॉटिकल कॉन्सेप्ट शिकवले तुम्हाला एवढा वेळ त्याच्यात घालवायची गरज त्याच्यामुळेच होती. The velocity of the transfer shear on the string of the length 0.5 meter is 2 to 5 meter second. So what is the fundamental frequency of the standing wave? Standing wave म्हणजे stationary wave. On this string, if the both end are kept fixed, म्हणजे तेच आता फॉर्म्युला पाहिला आपण टॉईस ऑफ एल आत्ताच काढलं ना फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला ही आपण टॉईस ऑफ एल आणि वाईल
This string is vibrating in the fundamental harmonic. What is the wavelength of the sound produced in the air if the velocity of sound is 330 meter per second? सो पहिली गोष्ट त्यांनी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायला सांगितली तुम्हाला जेव्हा दोघंही एंड फिक्स असतात. ओके, आत्ताच आपण दोघंही एंड फिक्स असणाराची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पाहिली आहे का? हे इथं एंड फिक्स होतं, एंड इथं फिक्स होतं, हे पण एंड फिक्स होतं. याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली होती v अपॉन ट्वाइस ऑफ एल. काय डाऊट त्याच्यामध्ये? कशी आली होती ते सांगितलं मी तुम्हाला, बरोबर ना? हॅलो हॅलो हो सर. हा, सो आता तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, दुसरं काही करायचं नाही. तो फॉर्म्युला पहा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वेलोसिटी दिलेली क्वेश्चन मध्ये 2 आहे, लेंथ पण दिलेली आहे मीटर मध्ये, त्याला मल्टिप्लाय करा, हे सगळं सिम्प्लिफाय करा. 0 इथला 0 काढा, इथे 0 ठेवून द्या. 5 वन 5, त्याला 5 ने मल्टिप्लाय करून घ्या, डिवाइड करून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला हे आन्सर मिळेल. ओके, कारण ऍक्च्युअली काय होणार आहे माहिती का? हे बघा, 0.5 इंटू 2 केलं तुम्ही त्याचा आन्सर 1 भेटतं, आणि 25 टू 25 डिवाइड बाय 1 केलं तर 225 आन्सर भेटतं. तर तुम्हाला हे 225 हर्ट्ज तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी भेटते. ओके, त्यानंतर तो म्हणतो की while the string is vibrating in the fundamental harmonic, the frequency of the sound produced by the string will be the same fundamental frequency of the string. आता जर तुमचा त्यांनी सांगितलं while the fundamental harmonic जो असेल, what is the wavelength of the sound produced in the air if the velocity of sound is 330. जेव्हा velocity of sound 330 चा असेल तर त्याची लेंथ किती असेल, म्हणजे लॅम्बडा काढायचं, वेवलेंथ किती असेल, समजलं का? हो. स्ट्रिंग व्हायब्रेट होते फंडामेंटल हार्मोनिकने, तो म्हणतो व्हॉट इज दी वेवलेंथ, म्हणजे लॅम्बडा काय काढायचे, काढायची आहे वेन वेलोसिटी किती असेल, वेलोसिटी असेल 330 आणि तो त्याच्या फंडामेंटल हार्मोनिक मध्ये व्हायब्रेट होतोय, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी असेल ती फंडामेंटल हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी वापरायची, आणि फंडामेंटल हार्मोनिक आत्ताच काढला होता तुम्ही, त्याची फ्रिक्वेन्सी होती 225 हर्ट्ज. समजलं? समजलं का? हो हो सर, समजलं. फंडामेंटल हार्मोनिक वापरायचा, वेवलेंथ काढायची आहे, वेलोसिटी दिलेली आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी माहिती आहे, वेलोसिटी माहिती आहे, वेवलेंथ काढायची, रिलेशन माहिती आहे आपल्याला. यांचं काय रिलेशन असते या ठिकाणचं? वेलोसिटी इज इक्वल टू एन लॅम्बडा असते. जर मला वेलोसिटी पाहिजे, मला जर लॅम्बडा पाहिजे, मी फ्रिक्वेन्सी इकडे डिवाइड करणार, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू वेलोसिटी डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी. समजलं? सो वेलोसिटी आहे तुमची 330 आणि फ्रिक्वेन्सी आहे तुमची 225, डिवाइड करा, आन्सर काढा, संपलं. क्लिअर? हो सर, क्लिअर. बरेच आहेत, मला असं वाटतं आता आपण आज थांबू इथं, खूप जास्त होऊन जाईल. ओके, त्यानंतर हे चॅप्टरचे न्यूमेरिकल्स. आता तुम्हाला हे न्यूमेरिकल्स कठीण वाटतंय का? कठीण वाटतंय का? नाही. सोपे आहेत ना? हो हो. एकदम मस्त आणि सोपं चॅप्टर आहे, मेकॅनिकल चॅप्टर आहे. फंडामेंटल समजल्याशिवाय काही समजत नाही या चॅप्टर. जर तुम्ही मागचे लेक्चर नीट पाहिले नसतील तर परत पहा. मागच्या जे बेसिक फंडामेंटल तुम्हाला मी शिकवलंय त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. एकही क्वेश्चन त्याच फॉर्म्युला, वेलोसिटी इज इक्वल टू एन लॅम्बडा याच फॉर्म्युला भोवती सगळं उडतं. सो सगळं त्या फॉर्म्युला भोवती फिरतं, त्या इक्वेशनच्या भोवती फिरतं, म्हणून मागचं फंडामेंटल क्लिअर असणं खूप गरजेचं आहे या चॅप्टर. हे चॅप्टर एकदम क्लिअर झालं की आपला सिलेबस मध्ये जो टॉपिक उरणार आहे ते मग हे इलेक्ट्रिकलचे सेक्शन्स आपले राहतील, आणि आपण आता याच्याकडे जो जाणार आहेत ना फिजिक्स मध्ये, आपण फक्त महत्वाच्या पोर्शनकडे शिफ्ट होणार आहे. आपला रोटेशनल झाला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड झाला, कायनेटिक नाही थर्मोडायनामिक झाला, ऑक्सिडेशन झाला, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह झाला. वेव्ह ऑप्टिक पण घेऊन टाकू आपण पटकन, करंट इलेक्ट्रिसिटी संपलेला आहे, सेमीकंडक्टर जवळपास केलेलं आहे आपण. तुमचं ड्युएल इलेक्ट्रोमॅग्नेटिक, तुमचं मॅग्नेटिझम तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, मॅग्नेटिझम काढून टाका. एसी सर्किट वगैरे आहे, मॅग्नेटिक मटेरियल्स. हा, मॅग्नेटिक मटेरियल जो टॉपिक आहे हा सर घेतो, मॅग्नेटिझम. कमलाकर सर, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, त्याला आपण घेऊ. करंट इलेक्ट्रिक झाला, इलेक्ट्रोस्टॅटिक मला घ्यावं लागेल. ठीक आहे, संपेल आपला सिलेबस, काही प्रॉब्लेम नाही.
कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन घेतला का तुमचा का बाकी आहे? बाकी सर. कायनेटिक थिअरी ऑफ हा रेडिएशन बाकी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस किती नंबर चॅप्टर आहे ते? वेव्ह ऑप्टिक आपण संपवून टाकू. वेव्ह ऑप्टिक पण एक सोपं चॅप्टर आहे. जास्त त्याच्यामध्ये थेरॉटिकल कॉन्सेप्ट जास्त आहेत, न्यूमेरिकल बिलकुल जवळपास नसल्यागत येतात वेव्ह ऑप्टिक मध्ये. त्याच्यानंतर आपण या चॅप्टरला पटकन थिअरी बेस पकडून फिनिश करून टाकू पटापट. त्याच्यानंतर मग आपलं काही जास्त असं मेकॅनिकल पार्टचा काही उरत नाही. इलेक्ट्रिकल पार्टकडे आपण शिकतो. त्याच्यामध्ये न्यूमेरिकलची संख्या जरा कमी आहे. आलाच न्यूमेरिकल तर डबल सिटी एक्सपेरिमेंट वरतीच पडतो, दुसरं काही पडत नाही. सो त्याच्यामुळे जास्त त्याच्यामुळे टेन्शनची गोष्ट नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक हा पार्ट आपल्याला जरा अवघड जाणार आहे शिकवायला. त्याचं कारण की तुम्हाला इलेक्ट्रिकलचा जरा प्रॉब्लेमच आहे. तुम्ही एकदा इलेक्ट्रोस्टॅटिक वाचून घ्या, म्हणजे मला सोपं जाईल जरा शिकवायला. हो सर. त्यानंतर हे बरंच इलेक्ट्रिकल थोडंसं पुढे. आणि सेमीकंडक्टर तर तुम्ही वाचून जरी घेतलं तरी पण चालतं माहिती का, हे नुसतं थेरॉटिकल चालतं. सिलेबस आपला संपूर्ण ठीक आहे, थांबू आपण.